हाय, हॅलो आणि नमस्कार मंडळी. मी सोनाली स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका लाँग व्हिडिओमध्ये. तर हे बघा, ह्या रविवारी आहे की नाही, पिलूची मीटिंग होती आणि त्यामुळे माझी खूप सगळी कामं, रविवारची जी कामं करून ठेवते ना मी, जेणेकरून मला आठवडाभर पूर्ण अशी छान असं सगळं माझं रुटीन आहे ते एकदम व्यवस्थितपणे चालतं, सुरळीतपणे. तर ती सगळी कामं माझी पिलूच्या मीटिंगमुळे राहिली होती मागं, तसेच तीच कामं मी आज करून घेत होते. तर पिलूला शाळेत सोडून आले आणि त्याच्यानंतर नाना जे माझी काही कामं राहिली होती ना, शिरा वगैरे म्हणजे गरा असतो ना, तो गारा भाजून घ्यायचा होता, शेंगदाण्याचे थोडेसे लाडू करायचे होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आज बेसनचे पण लाडू करायचे होते, कारण यांना आवडतात. आणि थोडेसे अर्धा अर्धा किलोचे केले ना, 20-25 झाले ना, तर ते एक महिनाभर जातात. दररोज एक एक जरी पकडलं ना, तर असे महिनाभर जातात. आणि थोडीशी साईज छोटी धरली ना आपण बेसनच्या लाडूची, तर 30-35 लाडू होतात अर्धा किलोमध्ये. जर तुम्हाला मोठी साईज धरायची असेल तर 20च लाडू होणार. थोडीशी छोटी धरेन, आता मी जास्त काही मोठी धरत नाही, कारण छोटीशी साईज धरते. का तर पिलू आहे ना, अर्धा लाडू खातो आणि तसाच राहून जातो अर्धा मोठा बांधला का. त्यामुळे मी एकदम नाजूक नाजूक लाडू बांधायला घेतलेत. आता शिरा वगैरे म्हणजे गरा भाजून घेतला, छान तुपात भाजून घेतला. तुम्हाला तर मी दाखवलं होतं अगोदर, आमच्या आत्यांनी घरनं तूप दिलं होतं पाठवून. असं संपलं का नाही थोडंफार आम्ही म्हणत असतो पाठवून द्या. मग ते गावाकडून येणारी जी तरकारीची गाडी असते ना, गोल टेकडीच्या मार्केटला जिथं येते ना पुण्यात, त्या गाडीमध्ये किंवा कोण येणारं जाणारं असेल तर त्यांच्यापाशी त्या तूप पाठवून देतात. आणि तुपामध्ये छान असं बेसन पण मी भाजून घेतलं होतं, मस्त असं छान. मला वाटते अर्धा तास तर माझाही बेसन भाजण्यातच गेला होता. आता मस्तपैकी त्याला खाली उतरून घेतलं आणि थंड व्हायला ठेवून दिलं. थोडंसं थंड झालं की नाही, मग छान लाडू बनतात. मग त्यात नंतर ना आपण वेलची पूड आणि पिठी साखर मिसळायची. लगेचच गरम गरममध्ये मिसळलं ना, तर आपल्या साखरेचं पाणी होतं आणि जास्त मिश्रण पातळ होतं. म्हणून आधी थंड होऊन द्यायचं ते. वाटलंच तर तुम्ही आहे ना, एखाद्या दुसऱ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये जे असं जेवढं पसरट ताट किंवा भांडं असते ना, त्यामध्ये ठेवलं ना, तर ते पटकन थंड होतं आणि असं घट्ट घट्टसर व्हायला चालू होतं. आता तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही त्या कढईमध्येच ठेवू शकता, किंवा जास्त भरू वाटत नसेल आपल्याला, बाबा भांडी खराब करू वाटत नसेल तर तुम्ही त्यामध्येच ठेवू शकता. पण सारखं त्याला उलत नाही ना, ढवळत नाही बसायचं, थोडंसं पसरवायचं छानपैकी. आणि मग मस्तपैकी त्याच्यामध्ये थंड झालं की मग पिठी साखर आणि थोडीशी वेलची आणि तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स लावायचे असतील ते पण तुम्ही त्यात टाकू शकता. नसेल तर थोडेसे खिसून एखाद्या डिशमध्ये घेऊन लाडू बांधून झाल्यानंतर एका बाजूला लाडूच्या ते चिटकवू शकता तुम्ही. आता मी याच्यामध्ये ना भोपळ्याच्या बिया टाकल्या होत्या आतमध्ये, कारण लाडू बांधायच्या टायमिंगला आतमध्ये गेल्या ना, तर मग माझं पिलू खातो आणि वरती दिसलं ना तर लाडू खात नाही पिलू. मग मी तशी आयडिया केली होती. आणि त्याच्यानंतर हे बघा, मी मस्तपैकी लाडू बांधून घेतले. अजिबात पातळ वगैरे नाही झाले, एकदम घट्ट, एकदम मस्त असे लाडू झाले होते. आणि चकाकी तर तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त असे आले होते. तर अशा पद्धतीने लाडू बांधून घेतले. मला वाटलं होतं जमतं की नाही, पहिल्यांदा थोडं पातळ झालं होतं. आता म्हणलं हे कधी असं अटरून वगैरे येईल पीठ, किंवा घट्ट कधी होईल. पण छान असं झालं होतं, मस्त वाटलं आणि मस्तपैकी लाडूसुद्धा तयार झाले. आता दुसऱ्या दिवशी काय होतं माहिती आहे का, आमच्या पिल्लूला ना वारकरीचं त्यांच्या शाळेत दिंडी एवढी का उशिरा घेतली मला माहीत नाही टीचरनी. आणि पर 23 तारखेला त्यांनी दिंडी सांगितली. मग म्हणलं चला जाऊ दे, जे काय असेल ते. मग आम्ही संध्याकाळचा ड्रेस आणला होता. एकतर खूप सारी आम्ही शॉप बघितली, पण आम्हाला तो प्रिंट असते ना, म्हणजे पुढं थोडीशी प्रिंट आणि पाठीवर थोडीशी प्रिंट असते, म्हणजे विठू माऊली लिहिलेलं किंवा छान असा विठुरायाचा फोटो. पण असा काही एक ड्रेस भेटला नाही, सगळे छोटे छोटे ड्रेस होते. आणि त्याच्या साईजनुसार म्हणजे त्याची उंची वाढली, या बॉडी नाही आहे त्याला, म्हणजे त्याच्या वयानुसार बॉडी अजिबात नाही, वजनच नाही त्याचं, जास्त 14 ते 15 किलो वजन आहे. पण उंची भरपूर असल्यामुळं ना त्याला पायजमा म्हणा किंवा कुर्ती अशा पॅन्ट बसाय तरी यायला पाहिजे ना. त्याच्यामुळं माझी ना आज खूप सगळी धावपळ चालली होती. 3-4 दुकानामध्ये आम्ही गेलो तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं होतं आदल्या दिवशी संध्याकाळी. त्यात पिलूच्या पप्पाचं असं होतं की काही नको, काहीसुद्धा घ्यायचं नाही, असलं काही टीचर सांगतात एवढे सगळं सोंग करत बसायचं, असं तसं. माळ नाही घेतली त्याला, काहीसुद्धा नव्हतं आम्ही घेतलं बाकीचं. आणि मग काही टाळ वगैरे आणि ते कुर्ता ते पण भेटला, पण पूर्ण प्लेन भेटला होता. मग म्हटलं चला ठीक आहे, जाऊ दे आता, हा भेटला आहे ना तर तो 15 ऑगस्टला पण होईल मस्त असा आणि सगळ्याच गोष्टींना होईल. म्हणून छान असं त्याला तो घालून वगैरे घेतला. ड्रेस एकदम मस्त आणि परफेक्ट बसत होता. तुम्हाला मी फोटो पण टाकेन त्याचा. पण त्याचं असं होतं की मला इथं विठुरायाची म्हणजे फोटो नाही, चित्र नाही म्हणायचा तो. त्यामुळे त्याला म्हणलं आता पुढच्या वेळेस ना आपण छान असं अगोदर म्हणजे शाळेनं अगोदर सांगितलंच नव्हतं आठवड्याभर की दिंडीचं प्रोग्राम वगैरे काय होणार आहे. आणि ज्या त्या शॉपमध्ये जाल ते म्हणायचे संपलेत, एक दोन शिल्लक आहेत आणि आता कोण मागवत नाही बसत, कारण हे शिल्लक संपवून टाकायचे आहेत. एक दोघं जर म्हणलं की, म्हणजे आम्हाला धोतर घ्यायचं होतं त्याला,
पण धोतर पण नाही भेटलं. एक दोघं तर म्हणायला लागले धोतर मी घालूनही बघितलं बरं का, मला आवडलं म्हणून, तर ते खूप उंचीला कमी गुडघ्याच्या तिथंपर्यंत यायला लागलं. आता ठीक आहे की बाबा घोट्याच्या वर थोडंसं 2-3 बोटं वर आलं तर ती वेगळी गोष्ट आहे, पण हे काय कमी गुडघ्याच्या थोडंसंच खाली यायला लागलं आणि ते खूप असं घाण दिसायला लागलं, विचित्र दिसायला लागलं. मग मी म्हणलं नको, मला नाही आवडलं. तर ते सरळ सरळ शॉपवाले म्हणतात की आणि अशीच असते फॅशन. अरे म्हणजे तुमचं म्हणजे ते प्रोडक्ट खपवायचं आहे म्हणून तुम्ही काही फॅशनचं नाव द्याल त्याला, आहे की नाही. त्याच्यानंतर ना मग मी थोडासा विचार केला आणि म्हणलं चला जाऊ द्या, आपण ना कुर्ता आणि खाली पायजमा घेऊया, म्हणजे तो 26 जानेवारीला पण होईल. असा पण आपल्याला आता प्रिंटचा भेटत नाही, तर प्लेनच घेऊया, म्हणजे एका याच्यामध्ये एका ड्रेसमध्ये दोन्ही पण कामं होतील. जर म्हणजे आता 15 ऑगस्ट आहे, सॉरी 26 जानेवारीच म्हणलं मी, 15 ऑगस्ट येतो आहे ना आता पुढच्या महिन्यात, तर म्हटलं दोन्ही पण कामं एकत्र होऊन जातील आणि डबल ड्रेस पण नाही घ्यावा लागणार. मग त्याच्यानंतर हा चॉईस केला. आता पिलूला छान असा घालून वगैरे घेतला. सकाळचं आवरायचं होतं, माझी कामं तर आवरली होती, कारण ह्याला छान असा गुलकंद काय म्हणतो आपण ते गोपीचंदनचा टिळा लावायचा होता. मी पांढऱ्या कलरचा गोपीचंदन आणला होता आणि बुक्याची पुडी आणली होती. खूप वेळ मी कणे गुलाबजलमध्ये त्याला मिक्स केलं आणि छान असे त्याचे पेस्ट बनवल्यासारखे बनवून घेतले आणि आपण कानातलं मळ काढतो की नाही, त्या बर्ड्सने छान असं आधी थोडंसं पेनानं आखून घेतलं वरचा टिक्का आणि मग मस्त असं लुक करून घेतला. आता ते सुकून दिलं आणि त्याच्यामध्ये मग परत ना बुक्याचं टिक्का लावून घेतलं. खूप छान दिसत होतं बरं का तो, पण त्याचं म्हणणं होतं की मला मुकुट पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या क्लासमध्ये त्याच्या मित्रानं दुसरं म्हणजे सेम विठुरायाचा ड्रेस घातला होता तसा पाहिजे होता. म्हणलं मी तुला पुढच्या वेळेस नक्की घेऊ, अगोदर जर थोडं माहीत असतं तर मग ह्या सगळ्या गोष्टी केल्या असत्या. आता हे जे आहे का नाही, मी तर म्हणजे बायका काय करतात, मेकअपचं प्रोडक्ट वगैरे असलं काय वापरतात, पण आम्ही काय नाही वापरलं. जे देवाला असतं ना तेच वापरलं. त्यात पिलूच्या पप्पाचं असं म्हणणं होतं की देवाची थट्टा लावल्यासारखं करायचं, माळ घालत नाही ते आपल्या तिकडं, एकतर माळ एकदा घातली तर काढायची नसते, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे ते खूप वरडत होते. तरी पण मी छान असं तयार केला आणि फायनल लुक मस्त असा झाला होता. आणि मग काय झाली ना पावसाला सुरुवात, आता उचलून न्यायचं याला स्कूलमध्ये, त्यात व्हाईट ड्रेस आणि पाणी सगळीकडे रस्त्यावरनं, त्याच्यामुळे म्हटलं याचा ड्रेस खराब होईल म्हणून इथून शाळेपर्यंत उचलून घेऊन गेली. माझं खूप हाल झालं. तो बसला एकदम शांत. मग त्याचा एक व्हिडिओ पण मस्त असा काढला. टीचर आता उद्या पाठवतील, तरी पण मी तुम्हाला एखादी रील्स वगैरे टाकेन. कसा वाटतो लुक फायनल असा कायसा होता आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चलो बाय.